आणि हॉटेलच्या बाबतीत जी एचआरई ऑर्डर काढली होती आपण त्याच्यानुसार पहिल्या 2 दिवसाच्यात आपल्याकडे माहिती आलेली आहे. त्याच्यानंतरची आपण जे कारवाई केलेल्या आहेत 1 आणि 2 जुलैला तर महाराष्ट्रभरामध्ये एकूण 154 हॉटेल रेस्टॉरंटवरती आपण व्हिजिट केलेले आहेत 154 अक्रॉस महाराष्ट्र. त्याच्यापैकी 32 हॉटेल रेस्टॉरंटचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 66 यांना इम्प्रूव्हमेंट नोटीस आपण दिलेली आहे. त्याचे डिटेल्स देईलच मी. त्याचबरोबर पान गुटखा मसाला गुटखा विक्री याच्यावरती 13 व्यक्तींना अटक केलेली आहे गेल्या 2 दिवसामध्ये. 5 आस्थापना सील केलेल्या आहेत, 4 वाहनं जप्त केलेली आहेत, जवळजवळ 2,41,40,00,000चा प्लस माल प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केलेला आहे. ह्या ज्या हॉटेलवरच्या कारवाया आहेत त्याच्यामध्ये ठाणे विभागात 10, नाशिक विभागात 10, पुणे विभागात 7, अमरावती विभागात 4, छत्रपती संभाजीनगर विभागात 1 इत्यादी निलंबनाच्या कारवाया झालेल्या आहेत. त्याचे नावं लिस्ट सगळी दिलेली आहे मी. अपेक्षित हे आहे की याच्यावरती लोकांनी सुद्धा आपण जिथं अन्न खातो ते व्यवस्थित आहे का, ते मानांकाप्रमाणे आहे का हे बघणं अपेक्षित आहे. हॉटेल आहे तर तिथं पहिलं तर फसायचं लायसन्स किंवा लायसन्स आहे की नाही बघा. असेल तर अगदी ज्या मी एचआरईच्या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे ती स्वच्छतेपासून सगळ्या गोष्टी आहेत का ते बघा, जे आपल्याला दिसू शकतात. विभागनिहाय तुम्हाला जर हॉटेलच्या बाबतीतली माहिती दिली तर मुंबईमध्ये 17 म्हणजे बृहन्मुंबई हे विभागामध्ये 2 जिल्हे जे आहेत 17 आपण हॉटेलला व्हिजिट किंवा इन्स्पेक्शन केले, 5 सुधारणा नोटीस दिल्या. कोकणामध्ये 23, 10 परवानगी निलंबन केले. पुण्यामध्ये 53, 25 सुधारणा नोटीस, 7 परवानगी निलंबित केले. नाशिकमध्ये 20 सुधारणा नोटीस, 7 निलंबन परवानगी 10. छत्रपती संभाजीनगर 4 आस्थापनांना व्हिजिट केली, 1 परवाना निलंबित केला. अमरावतीमध्ये 23 ठिकाणी व्हिजिट केल्या, 15 सुधारणा नोटीस दिल्या, 4 निलंबन केले. नागपूरमध्ये 14 सुधारणा नोटीस 10 आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर 154 व्हिजिट, 62 सुधारणा नोटीस, 32 लायसन्स सस्पेंड केलेले आहेत. आणि याच्यापेक्षाही मोठी कारवाई आजही चालू आहे आणि चालू राहणार आहे. मात्र आमचा फोकस सगळ्या सेक्टरवरती राहणार आहे. हॉटेल चालू झालं म्हणजे दूध कमी झालं किंवा प्रोहिबिटेड आयटम कमी झालं असं नाही. प्रोहिबिटेड आयटम कशाही परिस्थितीत आम्ही कमी करणार नाही. दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यावरती खूप मोठा फोकस आहे. वेगवेगळे सेक्टर्स आहेत, त्या वेगवेगळ्या सेक्टरवरती कारवाई चालू आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काळात डेफिनेटली दिसतील.